मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण वालोपे येथे आज सकाळी कंटेनर आणि दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात राजापूर येथील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी तातडीने मुंबईत हलवण्यात आल्याची माहिती मिळते। मिळालेल्या माहितीनुसार वालोप येथे महामार्गालगत एका मोकळ्या जागेत हायवेचे काम करणाऱ्या ईगल कंपनीद्वारे गर्डर बनवले जात आहेत। या गर्डरची वाहतूक कंटेनर मधून केली जाते, मात्र ही वाहतूक रस्त्यावर विरुद्ध दिशेने सुरू असून वालोपे ग्रामस्थांनी समजावूनही ईगल कंपनी त्याकडे दुर्लक्ष केले। आज शुक्रवारी सकाळी राजापूरहून कल्पेश दिलीप सोगम हा 24 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीने मुंबईत जायला निघाला। 11 वाजण्याच्या सुमारास तो वालोपे येथे आला असता समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरची त्याच्या दुचाकीला जोरदार धडक बसली। यात त्याला गंभीर दुखापत झाली। त्याला येथील ग्रामस्थांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र येथे उपचार शक्य नसल्याने त्याला तातडीने मुंबईत हलवण्यात आले। दरम्यान या अपघातानंतर वालोपे येथील ग्रामस्थ संतप्त झालेत। येथील तरुण सरपंच प्रतीक सुर्वे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना काय म्हटले ते पाहूयात। नमस्कार, मी वालोपे ग्रामपंचायत सरपंच प्रतीक सुर्वे। आपल्या वालोपे हद्दीमध्ये ईगल कंपनीचं काम चालू आहे। ते काम चालू असताना यांचे वारंवार इथे रॉंग साईडनी सर्व वाहतूक चालू आहे। ते वारंवार आम्ही तक्रारी जाऊन सुद्धा सकाळी ते एका इसमाचा ऍक्सिडेंट झालेला आहे। इथे त्याची बाईक उभी आहे, त्याचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत। जयंती नावाचा मोठा इथे अधिकारी आहे, तो कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। तो वारंवार इथे अपघात होत आहेत, त्यामुळे आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा कोणती दखल न घेतल्यामुळे आम्ही वालोपे गावातील सर्व ग्रामस्थ इथे आम्ही आंदोलन करणार आहोत। ही शेवटची आम्ही त्याला एक हमी देणार आहोत।